कसं काय मंडळी, कशा आहात सगळे? वेलकम टू माय ब्लॉग अरुणेश. चला तर मग आज बघूया माझी बायको किचनमध्ये काय करत आहे. आरो, काय करत आहेस बाळा? आज मी गाजरचा हलवा करते तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हो. पण ही गोष्ट मी तुला कालच बोललो होतो. हा, मला नव्हतं टाइम का म्हणून मी बोलले नाही करणार म्हणून. आज ओके. करते. ठीक आहे चालेल. मग ठीक आहे, या बदल्यात तुला काय हवंय? मला वाटतं तुला या बदल्यात काय ना काय हवंय म्हणून. काय तू असं असं तसं मानणार नाही आहेस तू. अच्छा नाही, पण मी तुमच्यासाठी हो. गोड खायला करते. ओके, हा का, ठीक आहे. मग काय करू, बनव का हलवा, जेवण बिवण बनवून निवांत संध्याकाळी पिक्चर बघत बसू आणि झोपूया. हाच प्लॅन ना आपला. शॉपिंगला जायचंय. हे कधी ठरलं? आता कुणी ठरवलं? मी मग जा तू. नाही, तुमच्याशिवाय मी जाते कुठं नाही ना. तुम्ही यायचं मॅच सोबत. नाही, आज सध्या माझा मूड नाहीये. जसं तुझा काल गाजराचा हलवा बनवायचा मूड नव्हता, तसं आज माझा मूड नाहीये. आता तुम्हाला गाजरचा हलवा खाल्ल्यावरती मूड येईल. मस्त गोड छान डोकं येईल तुमचं खाल्ल्यावरती. त्यामुळे तुम्ही खाऊन जाणार ते सोबत यायचं. हा का, ठीक आहे चालेल. अरे मग ठीक आहे, मग मिशो तुझ्यासाठी बेस्ट असेल. मग नाही, मला मेशोवरनी करायचं, मला पुण्यामध्ये जायचं. लास्ट कधी गेलो आठवते का तुला? हो, आपण लास्ट, कालच जाऊन आले मी. हो मग काल आपण जाऊन आलो. काल समजलं का? मग कालच आपण शॉपिंग केली. काल एवढा खर्च केला, पोट भरलं नाही हो तुझं? नाही हम्म, नाही. भस्म्या झालाय तुला शॉपिंगचा. सध्या तरी नाही अजून. मग? अजून व्हायचं. अरे कमवायचं का घालवायचं सांग. दोन्ही. कमवतो कशासाठी आपण? स्वतःसाठी, हो. घरच्यांसाठी. बर, मग घालतो पण कशासाठी? गरजेच्या गोष्टींसाठी. मग ही गरजेची गोष्ट झाली. हो. ठीक आहे चालेल मग कर गाजराचा हलवा, पण डिपेंड असेल टेस्ट प्रमाणे. चला तर हिच्या म्हणण्याप्रमाणे आपण आज म्हणजे थोड्या वेळाने जाऊया FC ला. बघूया FC मध्ये काय काय होते, काय काय नाही. खिसा रिकामा होतो का खिशात काय पैसे राहतात. भेटूया आपण लवकरच. ओके, तर ठरल्याप्रमाणे आपण FC रोडला जात आहे. माझं झालं आहे आवरून, एक अर्धा तास झालं आहे. तर एकदा आरोला विचारू तिचं आवरून झालं आहे का ते. झाले का तुझं आवरून बडा? हो झालेले, फक्त 5 मिनिटं. 5 मिनटं? हो, मला अर्धा तास झाले, माझी एक झोप झाली. 5 मिनिटं. तुझं अजून आवरून व्हायचे. वा, खरंच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, जी पण तुमची गर्लफ्रेंड, बायको, अजून जी पण कोण असेल की त्यांना पण एवढाच वेळ लागते का? तुम्ही पण माझ्यासारखी असंच वाट बघत बसताय का? तोपर्यंत करूया टाइमपास थोडा आपण. तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या घरचा जो नजारा आहे बॅक साईडचा तो दाखवते. बघा, हो खालीपर्यंत आहे. बघा FC रोडला पोहोचलेलो आहे आपण. तर बघू मॅडम काय शॉपिंग करते. चला इच्छा पाठीमागे बघूया आपण. बघा सगळं एक गोष्टी दाखवते तुम्हाला. इथली हिरवळ पण बघा मित्रांनो, पण ही हिरवळ फक्त तुमच्यासाठी आहे आणि अनमॅरिड लोकांसाठी. हिची शॉपिंग काय होईना होत नाहीये. खूप वेळ झालं बघणं चालू आहे. हो चला, FCची शॉपिंग आपण बघतच आहे सगळीकडे. तर हिला विचारू आपण, हिला कसं वाटते ते. तुम्ही बाकीच्या गोष्टीसुद्धा बघू शकता, हिरवळ म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा. विचारू, होय तुला कसं वाटतं आज FC मध्ये येऊन? तुम्हाला कसं वाटतं ते सांगा मला. तुला मस्त वाटतं म्हणलं, ऑब्विसली मला पण मस्तच वाटत असेल. छान वाटतं तुला? ओके, घ्या मग आनंद छानचा. चला बघूया पुढे आपण अजून काय आहे.
जिथं बघेल तिथं तुम्हाला इथे ना सेलच दिसेल एफ सीमध्ये. बघा इथं एफ सीचं जे सर्व मार्केट आहे 30 रुपयापासून अगदी टॉप चालू आहे इथे. या साईडला बघा, या साईडला पण सेम असंच आहे सगळीकडे. कसं होणार आहे हे असं असेल तर तुम्हीच सांगा. तुम्ही बघा आता किती शॉपिंग झालेली बघत आहे तुम्ही. माझा खिसा बऱ्याचपैकी थोडा मोकळा झालेला आहे, पण चालतं आहे. काय बोलू शकतो सांगा या बाबतीत. बघू आता हिलाच विचारू, अजून काय बाकी राहिलं आहे का? जायचं का घरी का कुठं जायचं? अजून घरी जायचं का? ओके चला फायनली घरी जाऊया. अजून काय नाही. आता चायनीजचा मोह आवरला नाही यासाठी थोडीशी मेजवानी. हा होता आमचा आजचा एकदम धमाल. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट्स, लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, इंस्टाग्राम पेजला फॉलोही करा. बाय बाय.